क्रमांकाचं षटक पिवनचं षटक प्रसाद घरतला आणलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल प्रसादचा. अखूट टप्प्याचा बॉल होता. हुक केल्या बॉलला स्क्युअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत. पॉवर प्लेचा योग्य फायदा उचलला अक्षय गोतारणेने. चौकाराने टीमचं खातं खोललं जाईल. टीमची धावसंख्या 4 या अंकावरती. षटकातला पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जाईल. पुन्हा एकदा या ठिकाणी सिली मिडॉन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी पहिलं तर लेजंड क्रिकेटर आहेत त्या ठिकाणी. डॉट बॉलची समाप्ती होईल. टीमची धावसंख्या 4 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. प्रसाद घरत षटकातला पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने मार्गस्थ झालाय. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवला. अगदी पाहिलं तर पॉइंट क्षेत्रामध्ये झेल ड्रॉप झाला आणि त्याचं रूपांतर होईल चौकारामध्ये. चेंडू थर्डमॅन क्षेत्राच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. सन्माननीय आदरणीय महाराष्ट्र पोलीस आमचे मार्गदर्शक राहुल दादा पाटील खरिवली या ठिकाणी उपस्थित आहेत. आयोजन कमिटीच्या वतीने त्यांना आमंत्रित केले जाते. त्यांना विनंती आहे की आपण सन्मानाने व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कांदळी ट्रॉफी 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. राहुलजी पाटील यांना विनंती असेल आपण मंचावरती या. तर 8 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. प्रसाद चांगली गोलंदाजी करतोय परंतु क्षेत्ररक्षणाची साथ त्याला मिळताना दिसत नाहीये. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओ यावेळेला इनटू द गॅप एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त स्ट्रोक. चेंडू थांबणार नाहीये. निघून गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकातला आलाय सलगचा 3रा चौकार. ओढ बॅटिंग कमालीची बॅटिंग रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळेल. जागा बनवली मागे सरसावले इनफिल्डला क्लिअर केलं आणि काय जबरदस्त कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. कमालीचा फटका होता. नेत्रदीपक फटका. 12 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 3 चौकार अक्षय गोतारणेच्या बॅट मधून आतापर्यंत येत आहेत. आमचे साथी समालोचक मित्र सागर पष्टे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. आपलं देखील मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइड मध्ये मन बनवलं होतं खेळण्याचं परंतु एलिव्हेशन नव्हतं आणि इथून मात्र डॉट बॉलची समाप्ती होईल. फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाले. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 12 ही धावसंख्या आपण पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करताना दिघाशी टीम. सकाळचं सत्र आहे आणि या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर नाणेफेकी जिंकली होती आई गावदेवी स्पोर्ट्स दिघाशी टीमने आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. विचार विनिमय इथे करावा लागेल. तर या ठिकाणी 12th मॅन नाहीये टीम श्री गणेश स्पोर्ट दाभाड संघाचा. त्यामुळे 3 धावांची पॅनल्टी ही दिघाशी संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. तर एकंदरीत धावसंख्या असेल 15 वरती. ओम साई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण खेळतोय त्यामुळे नियमावलींचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. टीमची धावसंख्या 15. तीन धावांची पॅनल्टी या ठिकाणी ऍड केली गेली. आपला 12th मॅन नाहीये आणि त्याच अनुषंगाने धावसंख्या असेल 15 वरती. गोलंदाजी मार्क वरती अमन आलाय. अमन पाटील इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. प्रसादने चांगली गोलंदाजी खेळली परंतु थोडंसं मिसफील्ड देखील आपल्याला पाहायला मिळालं. आता इथून 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. सलामीची जोडी अजून देखील मैदानाच्या आतमध्ये तैनात आहे. चांगल्या पद्धतीने डावाची सुरुवात केली आहे. विशेषतः अक्षय गोतारने 6 बॉलचा सामना केला आणि एकंदरीत आपण पाहिलं तर मग धावा जमा केले त्या 12 आणि त्यानंतर 3 धावा या ठिकाणी पॅनल्टीच्या ऍड केल्या गेल्या. योगेश टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. घर बसल्या देखील आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकताय.
एक चांगल्या पद्धतीचं आयोजन. सेकंड ओव्हर प्रोग्रेस मिस्टर अमन पाटील पहिला बॉल घेऊन येतोय फलंदाज दीपेश साठी. पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट स्वरूपामध्ये हाताळला गेलाय. ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सल्लागार सुनीलजी थाळके यांना देखील विनंती आहे की आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अमन पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने मार्गस्थ झालाय. ओहो, लेट कट करायचा होता बॉल. लाडी बॅकवर्ड पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चांगल्या टप्प्यावरती अमनची गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. दोन्ही बॉल अगदी गुड लेंथ वरती ठेवले. दीपेशला बंदिस्त केलंय. 15 धाबा दफळकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं जिथे अमनला आणला. अमनने आतापर्यंत चांगली कामगिरी संपन्न केली आहे. लॉंग ऑन मध्ये नयन पाटील, काऊ कॉर्नर मध्ये पाहिलं तर सागर गरत, डीप मध्ये देवा. ही ऑनसाइडचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. स्क्युअर लेग आणि फाईन लेग नाहीये. ओहो, हा टप्प्याचा बॉल शॉर्ट आर्म पुल पॉवरफुल सक्सेसफुल. संधी दिली दीपेशला, संधीचं केलंय सोनं. या बॉल वरती मिळतील त्या 6 धावा. ठोकलाय षटकार. अगदी पहिला 2 बॉल गुड लेंथ वरती होते. तिसरा बॉल मात्र पाहिला ना तर मग हाफ ट्रॅकर होता. आणि दीपेश सारख्या फलंदाजाला तुम्ही अशा पद्धतीचा बॉल डिलिव्हर केला तर मग तो सीमारेषे पलीकडे तुम्हाला बघायला मिळेल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धाफळकारती जोडल्या गेल्यात एकंदरीत 21. आणखीन एक अखूट टप्प्याचा बॉल, परंतु यावेळेला मिसटाइम स्ट्रोक आहे. आणि इथे चुकी कोणाकडून झाली तर प्रसाद होते त्या ठिकाणी. आणि प्रसाद एक चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्याकडून ही चुकी म्हणजे मोठी चुकी म्हणावी लागेल. कारण सहज सोपा झेल धरती मातेला दान केलाय. आणि तो देखील दीपेश सारख्या एक विस्फोटक फलंदाजाचा. कदाचित तो महागात देखील ठरू शकेल. इथे संघ थोडासा निराश असेल त्याच्यावरती, ज्या पद्धतीने त्याने हा झेल ड्रॉप केलाय. संधी निर्माण करून दिली होती अमनने. फुलटॉस पहा, झेल सोडला, त्याचं उत्तर दीपेशने दिलंय. 6 धावांसाठी ठोकलाय षटकार. वॉट शॉट नक्कीच पाहू शकाल आपण स्क्रीन वरती. अगोदरच्या बॉलवरती झेल ड्रॉप केला, त्यानंतर शफल झाले. फुलटॉस बॉल मिडल ऑफ द बॅट आणि त्याच नंतर रिझल्ट आलाय तो 6 धावांचा षटकार आलाय. ज्या वेळेला एखाद्या चांगल्या फलंदाजाला जीवनदान मिळतं त्याचा तो पुरेपूर फायदा उचलत असतो. आणि इथे तो दीपेशने फायदा उचललाय. खरं तर मेजवानी होती. 2 षटकार जे आले ना, एक हाफ ट्रॅकर वरती आलाय, एक फुलटॉस वरती आलाय. ही अमनने केलेली चुकी आहे. वारंवार या छोट्या छोट्या चुका टीम दाभाड संघाला कदाचित महागात ठरतील. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धाफळकावरती जोडल्या गेलेत 29 धावा. यावेळेला पुन्हा एकदा एलिव्हेशन नाहीये. डीप मध्ये प्रोटेक्शन. प्रसाद एक धाव तर मात्र मिळेल. थोडस फंबलिंग पाहायला मिळालं. यस नो. आणि दुसरी धावी त्या मात्र पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं टीम दाभाड संघाकडून. सेकंड ओव्हर कंप्लीट झाले. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 32 धावा संख्या आपण पाहतोय. सकाळचं सत्र आहे, दमट वातावरण आणि त्यामध्ये 32 धावा खूप काही सांगून जातील टीम आई गावदेवी स्पोर्ट्स दिगाशी संघासाठी. नेक्स्ट मॅच वीर बजरंग खरिवली विपक्ष कुंदे स्पोर्ट कुंदे. दोन्ही संघांनी सज्जरा. हाफ इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल. कालच्या दिवसामध्ये अनेक मान्यवरांची आपण गर्दी पाहिली. परागजी पाटोळे जे पडगे गावचे माजी सरपंच, चेतनजी पाटील जे दळेगावचे उद्योगपती, त्याचनंतर सौ मोनिकाताई पाणवे यांची देखील उपस्थिती आपण पाहिली. अनेक मान्यवरांची कालच्या दिवसामध्ये गर्दी पाहिली. आज आपल्याला भिवंडी ग्रामीणचे कार्यसम्राट आमदार शांतारामजी मोरे साहेब यांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मध्ये सागर घरत आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा धावफलकावरती आहेत. सन्माननीय राहुलजी पाटील महाराष्ट्र पोलीस यांना विनंती आहे आयोजन कमिटीच्या वतीने. सुनील थाळके आपल्याला देखील विनंती आहे, आपण दोन्ही मान्यवरांनी मंचावरती या. आपल्या या ठिकाणी स्वागत सन्मान होतो त्याचा आपण स्वीकार करा. कारण कुठलीही स्पर्धा ज्या वेळेला तुमच्यासारखी मंडळी ज्या ठिकाणी असोसिएशन्स मध्ये कार्यरत आहे आणि ज्यांच्यामुळे या असोसिएशनला एक चांगली शिस्त आणि पुढची वाटचाल मिळते, त्या ठिकाणी अशा व्यक्तिमत्वांचा मान सन्मान करणं हे गरजेचं आहे. सामना संपल्यानंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आयोजन कमिटीशी संपर्क साधा. षटक क्रमांक 3 ला इथे सुरुवात झाली आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सागर करत आलाय गोलंदाजी करण्याकरिता. तर स्ट्रायकर एंड वरती दीपेश. पहिला बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने.
पहिलाच बॉल उडवलाय, बॉलला उंची आहे. प्रयत्न चांगले होते यावेळेला प्रसादचे आणि तिथे देखील पाहिलं तर झेल ड्रॉप झालाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. असं वाटलं होतं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून चाललाय, परंतु त्यानंतर प्रसाद आणि त्यानंतर मिळालेला 3 धावा. 3 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 35 धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा दीपेशने प्रयत्न केला. स्ट्रायकर एंड वरती आता अक्षय गोतारने आपल्याला पाहायला मिळेल. राईट ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. ओहो, कडक कडक बॉलला पाठवलाय. लॉंग सीमारच्या पलीकडे 6 धावांचा आणि आयन हँडसम षटकार. कमालीचा फटका आहे. अगदी पाहिलं ना तर मग मिडल ऑफ द बॅट पहा, फलंदाज शफल झाले आणि त्यानंतर समोरच्या दिशेने बॉलला उडवला. अगदी पाहिलं तर उंची आणि त्याचबरोबर लांबी देखील गाठली आहे. 6 धावा. सलामीची जोडी इथे मात्र अजून देखील मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतायत. विकेट आली असती तर थोडासा दबाव निर्माण झाला असता. 6 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. एकंदरीत 41 धावसंख्या. मोठ्या धावसंख्येने इथून वाटचाल केली जाते. राईट ओव्हर द विकेट षटकातला पुढचा बॉल सागर गरजचा. यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला बॉलला वळवलाय. प्रसाद बॉल पर्यंत पोहोचतोय. एक सिंगल इथे कंप्लीट. 42 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 सुरू आहे, परंतु हे देखील विसरून चालणार नाहीये. इथे 73 धावा देखील झालेत. इथे 68 धावा देखील झालेत. या स्पर्धेतले एकमेव शतक झळकवणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल निशांत पष्टे. 16 बॉल 55 धावांची खेळी त्यांनी साकारली. त्यामुळे इथे टार्गेट देखील चेस होण्याची शक्यता आहे. नेक्स्ट बॉल सागर गरजचा. सामना करेल दीपेश. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. देवा आलाय बॉल खाली. चुकी यावेळेला होणार नाहीये. अखेरकर्त्या शोधात होता विकेटच्या. ती दीपेशची विकेट मिळवली सागर घरतने. फर्स्ट विकेट इज अ डाऊन. मिस्टर दीपेश बॅक टू द डगआउट. पहिली विकेट आली आहे दीपेशच्या रूपामध्ये. संकेत पष्टे यांचं देखील शुभागमन. आपलं हार्दिक स्वागत. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती आहेत 42. चेंडू क्रमांक 4चा खेळ पूर्ण झालाय. 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. न्यू बॅटर बन्सी म्हसकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरिता. 4 ओव्हरचा सामना. दीपेशने बाद होण्यापूर्वी खूप चांगली खेळी साकारली. चांगल्या स्थितीमध्ये न्यू बॅटर बन्सी म्हसकर आलाय. ज्या ज्या वेळेला टीम दिगाशी संघाला धावांची आवश्यकता भासले त्या वेळेला मात्र या फलंदाजाने चांगली फलंदाजी केली आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहिली ना तर मग थोडीशी स्ट्रॉंग आणि मजबूत स्थिती आहे टीम दिगाशी संघाची. सागर घरत आता इथून मात्र विकेट मिळवल्यानंतर थोडा अनुभव आणि त्याचनंतर थोडासा कॉन्फिडन्स त्याच्याकडे वाढलेला आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल. इनसाइड एज आहे. आतली कडा घेतले बॅटनं. स्थिरवलाय बॉल. यष्टीरक्षक गॅदर करतायत. डॉट बॉलची समाप्ती. कमबॅक करणारे हे षटक आपण पाहिलं. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर 32 धावा. बेचाळीस धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. त्यानंतर आपण पाहू शकाल शेवटचा बॉल इथून मार्गस्थ केला जाईल बन्सी म्हसकर साठी. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. सलगचा दुसरा बॉल. शेवटचे 3 बॉल डॉट आले ज्यामध्ये 1 विकेट आली. लाजवाब गोलंदाजी सागर घरत कडून राहिली आहे. या षटकामध्ये पाहिलं तर फक्त 10 धावा खर्च केल्या. 1 विकेट मिळवला. 3 षटकांचा खेळ संपलाय. चला दोन्ही टीमचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये हजर राहा. कुंदे स्पोर्ट कुंदे आणि वीर बजरंग स्पोर्ट करिवली दोन्ही टीमचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी उपस्थित राहायचे. कैलास पष्टे टॉस बॉक्स मध्ये आपण हजर राहायचं. दरम्यान आपण या ठिकाणी स्वागत सन्मान करत आहोत. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर महाराष्ट्र पोलीस आमचे मार्गदर्शक सन्माननीय आदरणीय राहुलजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. या स्पर्धेमध्ये खरं तर प्रत्येकाचा मान सन्मान चांगल्या पद्धतीने संपन्न केला जातोय आणि ज्या ज्या वेळेला आपण या भागामध्ये खेळतो त्या वेळेला राहुल दादांनी नेहमीच चांगले सल्ले आपल्याला दिलेले आहेत.
जितेश पष्ट यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान संपन्न करत आहोत. सन्मान चिन्ह श्वाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी राहुलजी पाटील यांना आपण करूयात सन्मानित, जे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत आणि वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवलीचे एक जबरदस्त क्रिकेटपटू आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. सुनीलजी थाळके आपण देखील मंचावरती या, आपल्याला देखील या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. इथून पाहू शकाल राहुलजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सुनीलजी थाळके आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण आयोजन कमिटीच्या वतीने करत आहोत. सुदाम पष्ट यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. ओम साई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सल्लागार तथा माजी खजिनदार सुनीलजी थाळके आपल्यामध्ये उपस्थित आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. सुदामजी पष्ट यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान संपन्न करत आहोत. धन्यवाद दोन्ही मान्यवरांना, या ठिकाणी आपण शब्दाला मान देऊन या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले आभार. दरम्यान पहिल्याच बॉलवरती नयनने विकेट मिळवले. एक खरा बॉल होता परंतु त्याला गॅदर का एलिव्हेशन करू शकले नाही आणि त्यानंतर मात्र अक्षय गोतारांची विकेट आली. न्यू बॅटर युवराज पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 42 या धावसंख्येवरती रोखलं गेलंय दिघाची टीमला. राऊंड द विकेटने पुढचा बॉल. ओ हो कडक बेधडक धडाकेबाज बॉलला पाठवलाय मिड ऑनच्या वरून 6 धावांसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. युवराज पाटील जणू काय खेळाडू कक्षामधून सेटल होऊन आले की काय. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता आणि त्याला जबरदस्त पद्धतीने खेळून काढले. 6 धावांसाठी षटकार येतोय. 48 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती विकेट आली, दुसऱ्या बॉलवरती षटकार येतोय. राईट आर्म राऊंड द विकेटने नयन पाटील यांचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहिलं तर इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण तुषार पाटील कडून पाहायला मिळालंय. चेंडूची फेक होईल आणि खराब फेकी या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 धावा तर मात्र जरूर मिळतील. अगदी पाहिलं तर इथे धावा मिळू शकल्या असत्या पण खूप एफर्ट दाखवले गेले तुषार पाटील यांच्या माध्यमातून. मी तर सांगेन या ठिकाणी टीमच्या 2 धावा जरूर वाचवल्या. त्या ठिकाणी 50 धावा संघाचा अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झाले. आई गावदेवी स्पोर्ट्स दिघाशी संघाचं या ठिकाणी 2 बॉलमध्ये 8 धावांचे योगदान देत असताना युवराज पाटील चांगली फलंदाजी करतायत. 3 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. यावेळेला मात्र पुन्हा एक 10 ट्रॅकर होता. तुषार पाटील बॉल पर्यंत पोहोचलाय. पहिली धाव पूर्ण केली आहे आणि ते पहा संधी होती ती देखील संधी गमावल्या. सातत्याने या चुका पाहायला मिळाल्यात फिल्डिंग करताना टीम श्री गणेश स्पोर्ट दाभाड संघाकडून. 52 52 धावा धावफलकावरती. परंतु कौतुक करावं लागेल स्लॉग ओव्हर मधल्या गोलंदाजांचं, कारण आघाडीच्या 2 षटकामध्ये तब्बल 32 धावा होत्या परंतु त्यानंतर पाहिलं तर मग पलटवार पाहायला मिळाला. अगदी पाहिलं तर 52 धावा या धावफलकावरती जोडल्या गेलेत. गोलंदाज नयन इथून मात्र सज्ज होतात नेक्स्ट बॉल घेऊन युवराज पाटीलच्या विपक्षात. यावेळेला अखूट टप्प्याचा बॉल आणि लाजवाब एफर्ट दाखवले प्रसादने, स्वतःला झुकून दिला आणि इथून मात्र पाहू शकाल दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. सातत्याने नयन अखूट टप्प्याचे बॉल टाकतोय परंतु फलंदाजांना त्यांचा अधिक फायदा उचलता आलेला नाहीये. एकच बॉल होता तो ओरपिच होता आणि त्यावरती युवराज पाटीलने षटकार लगावला होता. 56 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल असेल या इनिंग मधला ज्यावरती टार्गेट सेट केलं जाईल. अंतिम बॉल नयन पाटील. यावेळेला आक्रमण केलं आणि बॉल निघून गेलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. 7 धावांसाठी षटकार. धावाची झाली आहे समाप्ती. 60 धावा धावफलकावरती. विजयासाठी लक्ष गाठायचंय. 24 बॉल आणि 61 धावा. तर पुढील मॅच आपण टॉस करत आहोत.
वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये कुंदे स्फोट कुंदे या दोन संघादरम्यान आपण नाणेफेकी करत आहोत. महेश पाटील या गावचे भाचे आहेत, त्यांच्या शुभास्ते आपण करूया टॉस. लेट पण थेट या स्पर्धेमध्ये ते पोहोचलेत आणि त्यांच्या माध्यमातून 5,000ची देणगी देखील मंडळाला लाभले, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. महेशजी पाटील यांच्या शुभास्ते करूया टॉस. तन्मय तरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. चला, वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली टीमचे कर्णधार बी फास्ट, लवकर या. हाफ इनिंग नंतर आपला टॉस होणं गरजेचं आहे. या ठिकाणी उद्योगपती राहुल पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय, जे वळणाचा पाडा या गावचे आहेत. नेहमीच कांदळी ट्रॉफीला त्यांचं मोलाचं सहकार्य लाभत असतं. तर नाण्याच्या एक बाजूने आपण पाहतोय केव्हीपीसी ट्रॉफी, दुसऱ्या बाजूने पाहिलं तर कैलासवासी कैलास आप्पा पष्टे स्मृती. केव्हीपीसी ट्रॉफीचा कॉल आणि आलाय कैलास आप्पा. महेश पाटील यांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा मंचावरती जाऊन बसायचं आहे, मंचाची शोभा वाढवायची. नाणेफेकीचा कौल खूप महत्वाचा होता सकाळचं सत्र आणि तो जिंकलाय वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली या संघाने. तर निर्णय काय असेल? विचार ना तिथून. तर इथे निर्णय कळवा. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करणारा हा सकाळचं सत्र आहे, 4 ओव्हरचा सामना आहे. किती धावत संख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40. 4 गोलंदाज कोणते असतील? मी एक रने, गौतम, राहुल काका. त्याचनंतर इथे आल्यानंतर हे आयोजन पाहिल्यानंतर कसं वाटतंय? चांगलं वाटते. तन्मय तरे, नाणेफेकी तुम्ही गमावलेत, नाणेफेकी जिंकली असती, काय स्वीकारलं असतं? फलंदाजी. अर्थात तुमच्या मनासारखा निर्णय आलाय, तुम्हाला फलंदाजीच करायची. आणि मग काय टार्गेट असेल मनामध्ये? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद, दोन्ही टीमला शुभेच्छा. दरम्यान या ठिकाणी ज्यांचं नुकतंच शुभागमन झालं, सन्माननीय राहुलजी पाटील उद्योगपती वळणाचा पाडा यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता तब्बल 10,000ची देणगी आली. त्यांना मनापासून धन्यवाद, कारण नेहमीच राहुल दादांचं योगदान या स्पर्धेला चांगल्या पद्धतीने राहिलंय. युवा उद्योजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 10,000ची देणगी पुरस्कृत. दरम्यान सामन्याला झाली आहे सुरुवात. फर्स्ट ओव्हर दीपेश आलाय गोलंदाजी मार्क वरती. सलामीची जोडी प्रसाद आणि त्याच्या साथीने फलंदाज अमनला आपण पाहतोय. 61 धावांचं टार्गेट आहे आणि फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर 3 धावांची पेनल्टी दिगाशी टीमला देखील दिली जाईल. त्यांचा देखील 12th मॅन एक जर्सी मध्ये नाहीये. गगन जाधव यांचं देखील शुभागमन. 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी. पहिला बॉल इथून मार्गस्थ होईल. पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक, झेलची संधी निर्माण झाली आहे. दीपेश चेंडू खाली आले आणि सहज सोपा झेल इथे मात्र ड्रॉप झाला. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, अतिरिक्त उंची गाठली होती चेंडूनं आणि स्वतः गोलंदाज हा प्रयत्न करत असताना हा चेंडू हातातून निसटलाय. एका धाब्याने टीमचं अकाउंट ओपन होईल. टीमची धावसंख्या 1 या अंकावरती. पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण झाली होती विकेट टिपण्यासाठी. अमन इथून मात्र स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतील. विस्फोटक फलंदाज आहेत, चांगली नेहमीच फलंदाजी केली. फुलर लेनचा बॉल, यावेळेला मात्र धावचीची संधी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न.
एक सिंगल इथे देखील घेतली आहे. डेंजर एंड वरती अमन जरूर होता. काही क्षणासाठी असं वाटलं की धोका पत्करला की काय, परंतु अशा कंडिशन्स मध्ये ही धाव कंप्लीट केली आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. आजच्या स्पर्धेकरता पंच लारा सर आणि त्यांच्या समेत प्रमोद सर उपस्थित आहेत. आणि ही स्पर्धा पूर्ण पाहतोय ना, तर मग योगेश टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. चांगलं मैदान, चांगला आउटफील्ड आणि तिथे प्रत्येक मान्यवरचा चांगल्या पद्धतीने मान सन्मान केला जातोय, हे वैशिष्ट्य या स्पर्धेचं. 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. नेक्स्ट बॉल. ओहो, जबरदस्त फटका आहे. बॅकफुट वरती आले. हँड पंच केला बॉलला. डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राच्या बाहेर निघून गेलाय. हा पहिला चौकार, हा पहिला आगाज आपण पाहतोय. मिळतील 4 धावा चौकार. ज्या पद्धतीनं दिघाची टीमने सुरुवात केली होती, अगदी त्या पद्धतीची सुरुवात इथे श्री गणेश स्पोर्ट दाभाड संघाला देखील करावी लागेल, कारण टार्गेट बोट आहे. तब्बल 61 धावा विशाल आव्हान आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत 6. राईट आर्म ओव्हर द विकेटने. नेक्स्ट बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. एक सिंगल इथे कंप्लीट. टीमची धावसंख्या 7. चेंडू क्रमांक 4 चा खेळ पूर्ण झालाय. आणि नक्की ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये 15 धावा जमा केल्या होत्या टीम गावदेवी स्पोर्ट दिघाची टीमने, आणि त्याच्या उत्तरार्धामध्ये 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा जमा केलेल्या आहेत. यावेळेला आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक दूर अंतरावरती आणि त्याच्या आवाक्याच्या पलीकडे बॉल निघून गेला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. अजय पाटीलने प्रयत्न जरूर केले होते, अखेरकार तो अपयशी ठरला आणि त्यानंतर चेंडू एक टप्प्याखेरीज बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचली 11. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर 3 धावांची पॅनल्टी देखील संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. शेवटचा अंतिम बॉल. दीपेश राईट आर्म ओव्हर द विकेटने अमन करिता. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक. कल्पेश चेंडू खाली आलाय. चुकी होणार नाहीये पॉइंट रिझन मध्ये, आणि इथून मात्र पहिला धक्का श्री गणेश स्पोर्ट दाभाड संघाला. अमन पाटील बाद. विकेट करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर टॉपेज आणि विकेट. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती असतील. पॅनल्टी या ठिकाणी जोडली गेली आहे टीमच्या धावसंख्येमध्ये. विजयासाठी आता इथून 18 बॉल आणि 47 धावांची गरज. सामना संपलेला नाहीये. नेक्स्ट मॅच वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. आमंत्रित केलं गेलंय बॅटिंग करण्याकरिता कुंदे स्पोर्ट कुंदे संघाला. नक्कीच आपण पाहिलं तर एक चांगली स्पर्धा आहे. या विभागातली सर्वात नामांकित स्पर्धा म्हणून कांदळी ट्रॉफी नेहमी चर्चेत राहिले. अनेक वर्ष या स्पर्धेला झाले. तब्बल 31 वर्ष या स्पर्धेला पूर्ण होत आहेत. जुने जाणते क्रिकेटपटू टीम कांदळी गावचे त्यांनी ही परंपरा सुरू ठेवली आणि तिथून पुढे वाटचाल करण्याकरिता मग जितेश पष्टे असतील, राहुल भोईर असतील, त्यानंतर मयूर पष्टे, सुदाम पष्टे, अशोक काटेसकर यांनी मात्र ही परंपरा पुढे कायम अबाधित ठेवले. कारण आयोजन नियोजन करणं तेवढंसं सोपं नसतं. कारण ग्रामीण भागामध्ये आपण विचार केला तर स्पॉन्सर्ड कमी असतात आणि त्यामध्ये लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा करणं, त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान करणं तेवढं सोपं नसतं. परंतु कांदळी ग्रामस्थांनी ते चांगल्या पद्धतीने करून दाखवलंय. युवराज पाटील आलाय षटक क्रमांक 2 मध्ये. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय प्रसादला. पहिला बॉल राऊंड द विकेटने. पहिलाच बॉल शफल झाले. फाईन लेग आतमध्ये होतं आणि त्याच्या डोक्याच्या वरून बॉलला पाठवलंय फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
इथून मात्र पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाचं स्वागत केलंय. 18 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. युवराज पाटील षटकातला पुढचा बॉल घेऊन राईट आर्म राऊंड द विकेटने. प्रसादला हा बॉल देखील पाहिलं तर मेजवानी होती. हाफ ट्रॅकर होता. स्टान्स बदलला. स्विच हिट केला. बॉलला पाठवून दिलाय थर्डमॅन क्षेत्राच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार. टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 22 धावा धावफलकावरती. एक गडी बाद 22. पहिला चौकार आपण पाहिला तर फाईनल क्षेत्राच्या बाहेर. दुसरा चौकार पाहिला तर मग थर्डमॅन क्षेत्राच्या बाहेर. चौफेर फलंदाजी प्रसाद घराची. युवराज पाटील नेक्स्ट बॉल घेऊन सज्ज झालाय. प्रसादच्या अगेन्स्ट 22 धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. यावेळेला देखील पाहिलं तर मग इनफिल्डच्या वरून मिड ऑफला क्लिअर करणारा हा तिसरा चौकार. मिसफिल्ड आणि मिळतील त्या 4 धावा. चौकार. विचार करण्यास प्रवृत्त केलं जाईल. विचार करण्यास भाग पाडलं जाईल. कारण ज्या पद्धतीने प्रसाद फलंदाजी करतोय आणि अगदी पहिला ना तर मग तिन्ही चेंडू हाफ ट्रॅकर होते आणि तिन्ही चेंडूवरती उत्तम पद्धतीने एक चांगली धावसंख्या त्यांनी उभी केली. 3 चेंडूवरती 3 चौकार. चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी प्रसाद घरातने पूर्ण केले. नक्कीच या स्पर्धेचा नियम आहे. दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू दिला जाईल. फक्त बिमर करता असेल. व्हाईट बॉल साठी नसेल. रनआउट साठी नसेल. अल्ट्रा एज साठी नसेल. सूचना लक्षात घ्या. एक एक बिमर. तुम्हाला जर संशयास्पद वाटला तर तुम्ही पंचांकडे मागणी करा आणि जर सक्सेसफुल झाला तर तो कंटिन्यू राहील आणि अनसक्सेसफुल जर ठरायला तर मग ते रिव्ह्यू तुमचा समाप्त होईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 26. चौथा बॉल इथून युवराज पाटील घेऊन जाईल. फलंदाज प्रसाद करिता. आता हा सामना अगदी अटीतटीचा झालाय. चुरशीचा बनतोय. यावेळेला स्टान्स बदलला होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती होईल. यावेळेला गती होती युवराजकडे आणि गतीला बीट झालाय. अगोदर बॉल निघून गेला आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 26 धावा धावफलकावरती. सामना दोन्ही बाजूने आहे. बॅलन्स आहे सामना. दोन्ही संघांसाठी समान संधी आहे. राऊंड द विकेटने युवराज पाटील पुढचा बॉल घेऊन. यावेळेला मात्र फर्स्ट स्लिप मध्ये झेल टिपला जाईल आणि तिथून मात्र विकेट आली आहे. आणि झेल कोणी टिपलाय तर पंकज भाई आणि हा झेल टिपलाय आणि हा दुसरा विकेट गमावलाय श्री गणेश दाभाड स्पोर्ट्स संघाने. टीमची धावसंख्या धावफलकावरती 26. चौथा बॉल डॉट आणि 5व्या बॉलवरती विकेट आली. आज उद्या कांदळी गावातील सर्व लेजंड क्रिकेटर आपल्याला या मंचावरती पाहायला मिळतील आणि सर्व जुने जाणत्या क्रिकेटपटूंचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जाईल. केव्हीपीसी ट्रॉफी 2026 स्पर्धेचा तिसरा दिवस आपण पाहतोय. ओम साई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आजच्या दिवसामध्ये सामने आपण पाहतोय. न्यू बॅटर मिस्टर 360 डिग्री नयन पाटील आलाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली 26. शेवटचा बॉल आहे. युवराज पाटील कमबॅक करतोय. राईट आर्म राऊंड द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला नयन पाटील देखील आल्या बरोबर स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल इथे कंप्लीट झाले. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 27. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 34 धावांची गरज. 12 बॉल 34 धावांची गरज. म्हणजेच प्रत्येकी षटकामागे आपण 17 धावांची सरासरी पाहू शकाल. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आपल्याला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलं. या विभागातलं युवा नेतृत्व आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय देवेंद्र भैयू पाटील यांना मनापासून धन्यवाद असेल. ज्यांच्या माध्यमातून फर्स्ट प्राइज या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झाले त्याबद्दल त्यांचा आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय.
त्यानंतर राहुलदादा पाटील ज्यांचं नुकतंच शुभ आगमन झालं त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर 10,000 आपल्याला देणगी प्राप्त झाले. साईनाथ भुईर घोटावडे गावचे उद्योगपती त्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आपल्याला पुरस्कृत झाले. त्यानंतर आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय. या चारही ट्रॉफीज सन्माननीय निलेशजी देसले माजी सरपंच कुकसे यांच्या माध्यमातून लाभले. परागजी पाटोळे माजी सरपंच पडगा यांच्या माध्यमातून 10,000. चेतनजी पाटील उद्योगपती दळेपाडा यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. सर्वांना मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद असेल. प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालं संदीपजी भोईर माजी सरपंच अणगाव. आणि त्याचनंतर कोल्ड्रिंक आहे प्रत्येक सामन्यासाठी दोस्ती ग्रुपच्या वतीनं. या सर्वांना मनापासून धन्यवाद. कारण बक्षीस जात्यांचा नाम उल्लेख करणं गरजेचं आहे. कारण यांनी सहकार्य केलं म्हणून ही स्पर्धा आपण यशस्वीरित्या वाटचाल करत आहोत. त्यामुळे सर्वात प्रथम त्यांना मनापासून धन्यवाद. तर षटक क्रमांक 3 ला अजय पाटीलला आणलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. अगदी पाहिलं तर मग इथून तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. नयन पाटील स्ट्रायकर एंड वरती. पहिला बॉल अजय पाटीलचा आखूट टप्प्याचा बॉल हुक केलाय स्क्युअर लेग मध्ये. इनटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले. 20 फीट झाली आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. ते एकंदरीत आपण पाहतोय 4च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 31 धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल आखूट टप्प्याचा बॉल हुक केला स्क्युअर लेग मध्ये. बरंचसं अंतर होतं आणि तिथून मात्र हा चौकार प्राप्त केला. आता हा सामना रंगताना पाहायला मिळतोय. एकतर्फी वाटू लागलेला सामना आता दोन्ही बाजूने झुकलाय. 11 बॉल आणि 30 धावांची गरज. अजय पाटील आहे. अजय पाटील साठी कांदळी ट्रॉफी नेहमीच चांगली राहिली परंतु इथून चांगली त्याला कामगिरी संपन्न करावी लागेल. कारण या फलंदाजावरती 5 षटकारांचा देखील इतिहास आहे. राईट अमोर द विकेट. पुढचा बॉल ओहो पुलर लेनचा बॉल लेग B4 OUT. नयन पाटील होतील बाद. आणखीन एक धक्का श्री गणेश स्पोर्ट दाभाड संघाला. नयन बाद. न्यू बॅटर इंटरनॅशनल प्लेयर आपण पाहू शकाल. प्रथमेश नाना मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व. आणि खरं तर वाकळण गावचा खेळाडू आहे परंतु त्याची वर्णी दाभाड गावामध्ये लागले. दहा बॉल आणि 30 धावांची गरज. सामना संपलेला नाही. अजय पाटीलने उत्तर दिलंय. चौकार आल्यानंतर नयन पाटीलची महत्वपूर्ण विकेट त्यांनी टिपली आहे. 10 बॉल 30 धावांची गरज. तुषार पाटीलकडे ती क्वालिटी आहे मॅच विनिंग पारी खेळण्याची. मात्र इथून प्रवीण यांना चांगला खेळ दाखवावा लागेल. दोन्ही फलंदाज अनुभव आहेत. मिडल ऑर्डर मध्ये चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल. अजय पाटीलने विकेट मिळवले नयन पाटीलचे. अगदी पाहिलं तर अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न. त्यानंतर थेट पॅड वरती बॉल आदळला. लाऊड अपील पाहिली आणि त्यानंतर विकेट. 10 बॉल आणि 30 धावांची गरज. षटकातला पुढचा बॉल पुलर लेनचा बॉल लॉंग ऑफ कडे खेळून काढलाय. एक धाव तर मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा इरादा नाही. चांगला स्ट्रोक होता प्रवीण यांचा. एका धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 32 32 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. 9 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. परंतु तुषार पाटील देखील अनुभवी खेळाडू आहे आणि तुषार पाटीलला इथून हात खोलावे लागतील. अभि नाही तो कभी नाही. आखूट टप्प्याचा बॉल होता. यावेळेला मात्र फसलाय तुषार पाटील. थोडासा टप्पा पडल्यानंतर चेंडूची गती कमी झाली. स्लोअर बाउन्सर आपण पाहिला आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. 8 बॉल आणि आता 29 धावा. रिक्वायर्ड रन रेट वाढतोय. थोडासा दबाव आता दाभाड संघासमोर. मिस टाइम स्ट्रोक इथे देखील आहे. अजय पाटील स्वतः बॉल खाली आलाय. तुषार पाटीलची विकेट त्याने टिपली आहे. तुषार पाटील बाद. इथून मात्र पाहू शकाल न्यू बॅटर सागर घरत. सागर घरतला कुठेतरी मागे ठेवलाय. कारण ज्या वेळेला तुम्ही मोठं टार्गेट चेस करता त्यावेळेला एक हार्ड हिटर फलंदाजला पुढे आणणं गरजेचं आहे. 7 बॉल आणि 29 धावांची गरज या सामन्यामध्ये. नेक्स्ट मॅच वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली विपक्ष कुंदे स्पोर्ट कुंदे. दोन संघादरम्यान हा रंगतदार सामना आपल्या भेटीला येईल. या असोसिएशन्स मधील 2 ताकदवार संघ. कुंदे स्पोर्ट कुंदे संघाने या हंगामामध्ये पाहिलं तर एकंदरीत 6 ट्रॉफीज जिंकल्या. त्यामध्ये 5 आपल्या असोसिएशन्स मध्ये आणि 1 दुधणीच्या त्या मैदानावरती.
न्यू बॅटर सागर स्ट्रायकर एंड वरती. तर अजय पाटील शेवटचा बॉल घेऊन येईल सागर गरजसाठी. शेवटच्या बॉल वरती जर मोठा फटका आला तर संधी निर्माण होईल. आणि हेच सांगताना फलंदाज प्रवीण की आपण सामन्यामध्ये आहोत ही पूर्व सूचना सागर घरातला देत आहेत आणि ते गरजेचं आहे. 7 बॉल 29 ची गरज. अजय पाटीलचा शेवटचा बॉल. यावेळेला आक्रमण तर जरूर केलंय. काऊ कॉर्नर क्षेत्राकडे बॉलला ढकललाय. दीपेश चेंडूची फेकी करेल अगदी प्रचंड गतीने. इथे 2 धावा पूर्ण आणि इथून तिसऱ्या षटकाचा खेळ देखील संपलाय. 6 बॉल विजयासाठी 27 धावांची गरज. सामना संपल्यानंतर नयन पाटील आपण मंचावरती यायचंय. ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष नयनजी पाटील आपण मंचावरती यायचंय. सहा बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी इथून आवश्यकता आहे ती मात्र 27 धावा. नेक्स्ट मॅच कुंदे स्पोर्ट कुंदे वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली, त्यानंतर जेबी स्पोर्ट्स वडवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाचगाव आणि त्यानंतर शेवटचा सामना बाबा स्पोर्ट्स केळे आणि जय बजरंग कुंदे बी. शेवटचा षटक घेऊन आला अक्षय गोतारणे, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू या असोसिएशन्स मधील. नेहमीच चांगली कामगिरी अक्षय गोतारणेने संपन्न केली. गोलंदाजी असो फलंदाजी असो अगदी दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी संपन्न करणारा हा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला बॉल अक्षय गोतारणेचा. पहिलाच बॉल आक्रमण केलंय आणि बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. परतम स्नानाच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार, कमालीचा फटका. आणि खर तर आज संघाने दिली संधी, संधीचं केलं जाईल सोडं. आणि हेच सांगितलं जाते अनुभव काय असतो, अनुभवाचा इथे वापर केला गेला फलंदाज प्रवीणच्या माध्यमातून. 5 बॉल आणि 21 धावांची गरज. 5 बॉल 21 ची गरज. एखादा फटका अजून मोठा आला तर गोलंदाजावरती दबाव निर्माण होईल. राईट ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल अक्षयचा. यावेळेला ऑन ट्राय केला, फ्लिक केला, ऑन साइडला इनटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न. दमदार क्षेत्ररक्षण झालंय, अन्यथा इथे धावा मिळू शकल्या असत्या. दमदार तर स्ट्रोक होता आणि इथून मात्र 2 धावा मिळतील. 4 चेंडू 19 धावांची गरज. प्रवीणने चांगली फलंदाजी केल्या. 4 बॉल 19 धावांची गरज. प्रवीण चांगली फलंदाजी करतात श्रीगणेश स्पोर्ट दाभाड संघासाठी. आणखीन एक आक्रमण केलं परंतु यावेळेला लॉंग ऑफला एक धाव तर मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि यस दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. 2 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 44 धावा. शेवटचे 3 बॉल शिल्लक आणि 17 धावांची गरज आहे. 3 चेंडू 17 धावा. इथून हा सामना जिंकून दिला तर अविस्मरणीय क्षण असेल या स्पर्धेतला आणि या वर्षातला. प्रवीण यांच्यासाठी 3 चेंडू 17 धावा. क्वालिटी फलंदाजी करावी लागेल इथून सामना जिंकायचा असेल तर. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. यावेळेला चुकलाय फलंदाज, थोडासा फसलाय. एक सिंगल इथे मात्र मिळेल. 2 चेंडू 16 धावा. आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यातली. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. राईट अमोर द विकेटने मार्गस्थ केला जाईल पुढचा बॉल. यावेळेला परफेक्ट यॉर्कर, सटीक यॉर्कर. एसटी उद्ध्वस्त सागर घरात बाद. आणखीन एक विकेट या ठिकाणी गमावली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला न्यू बॅटर जरा घाई करा. करतो ना दुपारी करतो. येईन
आणि इथून हा सामना विजयी झाला आई गावदेवी स्पोर्ट्स दिगाशी खूप खूप अभिनंदन. नयनजी पाटील आपण मंचावरती या अँड हार्ड लक टीम श्री गणेश स्पोर्ट दाभाड. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक. तर जाऊयात मॅन ऑफ द मॅच. तर दीपेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. अष्टपैलू कामगिरी ज्याने संपन्न केली. 8 चेंडू आणि 20 धावा आणि गोलंदाजी करत असताना विकेट देखील मिळवला. 1 विकेट मिळवला, 11 धावा दिल्या. तर दीपेश ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. दीपेशच्या आपण मंचावरती. आणि दोन्ही संघाचे कर्णधार आयोजन कमिटीशी संपर्क साधा. आपला प्रवेश निश्चित करून घ्या. दाभाड टीम आणि दिगाशी टीम. श्री गणेश स्पोर्ट दाभाड संघाचा कर्णधार आयोजन कमिटीशी संपर्क साधा. तर दीपेश मंचावरती या. राहुल दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. दीपेश ठरलाय. जबरदस्त अष्टपैलू कामगिरी ज्याने संपन्न केली. राहुल पाटील उद्योगपती वळणाचा पाडा. राहुलजी पाटील यांच्या शुभ हस्ते देऊयात आपण मॅन ऑफ द मॅच दीपेशला. फलंदाजी करताना 8 बॉल 20 धावांची खेळी. गोलंदाजी करताना 11 धावा दिल्या, 1 विकेट मिळवलाय. वेल प्लेड दीपेश अँड ऑल टीम. पुढील मॅच साठी तुम्हाला तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि त्याचनंतर जाऊयात पुढील सामन्याला. सुरुवात होती वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. श्री गणेश स्पोर्ट दाभाड संघाचा कर्णधार आयोजकांची सूचना आहे आपल्याला की आपण संपर्क साधा. आणि यानंतर मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करीत आमचे साथी समालोचक कांदळी गावचे सुपुत्र सागर पष्टे सर यांना मी आमंत्रित करतोय. थँक्यू सो मच. जितेश पष्टे यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात शीतपेय. दोस्ती ग्रुपच्या वतीनं आपल्याला पुरस्कृत केले. आणि त्याचनंतर स्वागत सरबाड आपण या ठिकाणी करतोय ज्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य आपल्याला लाभलं. उद्योगपती वळणाचा पाडा नेहमीच कांदळी स्पर्धेला ज्यांचं लाख मोलाचं सहकार्य लाभत असतं. सन्माननीय राहुलजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी मंचावरती करत आहोत. राहुलजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मायचे श्वाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल जितेश पष्टे यांच्या शुभ हस्ते, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता 10,000चं आपल्याला रोख रक्कम पारितोषिक लाभलंय. त्याबद्दल आपण त्यांचे सतत आभारी आहोत. राहुलजी पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि यानंतर सागर पष्टे यांना विनंती आहे की आपण पुढील मॅच धावतं समालोचन करायचं. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रवीण. दरम्यान आता जो सामना झाला दिघाशी आणि दाभाड या दोन संघांमध्ये ओमसाई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून शनिवार आणि रविवार हे 2 दिवस खेळले जात आहेत. तर या सामन्यामध्ये दिघाशी संघाने बाजी मारली होती आणि आता मात्र जो सामना चालू होतोय कुंदे आणि वीर बजरंग खरिवली, खरिवली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि कुंदे संघाला मात्र प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय.
तरी दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी तिथे उपस्थित आहेत. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी सुनील आणि कपिल कुंदे संघासाठी. स्ट्राइकवर सुनील, नॉन स्ट्राइकला कपिल. गोलंदाजीसाठी युवराजाचा पहिला चेंडू. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू. खतरनाक होऊ शकतात तिथे. फेकी जर गोलंदाजाच्या दिशेने असती तर नक्कीच धोका होऊ शकला असता. दिघाशी संघाचा कर्णधार आणि दाभाड संघाचा कर्णधार लगेचच कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. दिघाशी संघाचा कर्णधार आणि दाभाड संघाचा कर्णधार आपला प्रवेश येथे निश्चित करायचा आहे. दरम्यान पुढचा चेंडू. आता मात्र एक हलक्या हाताने चेंडू